5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि ठाकरे सेनेचा एकत्र मोर्चा। ठाकरे सेनेकडून संजय राऊत, वरुण सरदेसाईंवर जबाबदारी, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंवर जबाबदारी निश्चित। पाच जुलैला मोर्चात सहभागी व्हा, मनसेचं मुंबईकरांना आवाहन। लोकल ट्रेनमध्ये चढून मनसे नेते पदाधिकाऱ्यांकडून मुंबईकरांना हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात सहभागी होण्याचं पत्रक वाटप। सर्व शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक, राज्याचे विद्यार्थी पाठीमागे राहू नये म्हणून त्रिभाषा सूत्र स्वीकारले। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी शहांनी लादला, हिंदी सक्ती करण्यासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, खासदार संजय राऊतांचा आरोप। शरद पवार मोर्चाला जाणार का याचा निर्णय लवकरच, खासदार सुप्रिया सुळेंचं विधान। ठाकरेंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र सहभागी होणार, सुळेंचं विधान। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार, 30 जूनला अर्ज भरणार, 1 जुलैला होणार नियुक्तीची घोषणा। लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार, अपात्र महिलांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाशी करार। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तळ कोकण आणि विदर्भाला येलो अलर्ट। विदर्भात कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान। संत तुकोबांची पालखी आज इंदापुरात, बेलवाडीत पार पडलं मानाचं गोल रिंगण, तर ज्ञानोबांची पालखी आज साताराच्या तरडगावमध्ये मुक्कामी। ओडिशातील जगन्नाथांच्या रथयात्रेचा आज दुसरा दिवस, काल गर्दीमुळे अनेक भाविक गुदमरले, 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू। बिग बॉस 13 फेम शेफाली जरीवाला हिचं निधन, वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन। कूपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरू, शेफालीच्या पतीचीही चौकशी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।